दिवस गाजवला किल्ला मंदरनं, तर आजच्या दिवसात कमाल केलंय चॅम्पियन्स क्रिकेट असोसिएशन मधून पुढे येताना आपण बघतोय तो म्हणजे संघ पाणजू स्पोर्ट्स पाणजू. मगाशी त्यांना लॉटरी देखील लागली, एक बाय मिळाली आणि ते अंतिम सामन्यात आहेत. आणि निश्चितच कासार रोडरी टीम थँक्यू व्हेरी मच. मात्र आपलं तृतीय क्रमांकाचं पारितोषिक स्वीकारण्यासाठी तुम्हाला इथेच राहावं लागेल. थँक्यू व्हेरी मच दीप्या. काय झेल टिपलायस. येस, ज्या क्षणाची आपण वाट बघत होतो तो क्षण इकडे येऊन आज राहिलेला आहे. आणि खरोखर 3 दिवस कसे निघून गेले काही समजलंच नाही. याची देही याची डोळा. तुम्ही पाहताय नवतरुण ग्रुप आयोजित पांजू चॅम्पियन ट्रॉफीचा अप्रतिम सोहळा. तर फायनल मॅच आहे. लक फॅक्टरवर जर बघितलं पांजू स्पोर्ट्स पांजू फायनलमध्ये ऑलरेडी त्यांना तिकीट मिळालं. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा, बेस्ट ऑफ लक. 3 षटकाचा सामना आहे. अंपायर सिग्नल तिकडे देतात. निवृत्ती 11 वसई कोळीवाडा आणि एका साईडला पांजू स्पोर्ट्स पांजू. बघा चॅम्पियन असतो, कारण दोन्ही संघ जरी फायनलला जरी पोहोचले असले तरी चॅम्पियन होणं अजूनपर्यंत इतकं सोपं काम नाही. थोडीशी हवा थांबलेली आहे, आता ताकद काढावी लागेल. औस्तान बांद्रेंकडून पहिला चेंडू व्यवस्थित नाही, लाईनमध्ये नाही आहे कारण अभांतर चेंडू आहे. आणि सुरुवात इकडे बघा, कारण बोनस स्वरूपाने इकडे सुरुवात होते. धावसंख्या ती म्हणजे एक. श्री गणेशा स्टार्ट ऑफ द फाउंडेशन फायनलची मॅच आलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचं मनापासून आम्ही स्वागत करून यूट्यूबच्या माध्यमातून ज्यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या त्या सगळ्यांचं आणि जे बघतात त्यांचं सुद्धा मनापासून आपण इकडे स्वागत करूया. संकेतजी इथे लो फुलटॉस डिलिव्हरी आणि इथे अलंकारचा तडाखा. चेंडू जर बघितला तर फायलेग रिझन मध्ये आलाय चौकारासाठी. थर्ड अंपायरचा डिसिजन इथे येणार आहे कारण भीमर चेक केला जाईल. मात्र ही स्पर्धा कुठे पाहिली जात नाहीये. मगाशी कमेंट चेक करत होतो, त्या कमेंट मधून लव फ्रॉम पाकिस्तान असं आलं होतं. त्यामुळे कदाचित निश्चितच पाकिस्तानात सुद्धा आमचे फॅन आहेत आणि निश्चितच या स्पर्धेचे फॅन आहेत. क्या बात आहे. खरोखर अभिमान वाटते, प्राऊड फील होते. आणि प्राऊड फील कोणासाठी म्हणजे जर नाव घेऊया तर नवतरुण स्पोर्ट्स पर्व पहिलं आहे. लाजवाब, एक्सेलंट. मात्र या स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला आर्थिक सहकार्य दिलं, यस इथे 9 बॉल आहे आणि 4 धावा सुद्धा आल्या. त्यामुळे इथे भीमर आहे आणि इथे कदाचित एक वॉन देखील केलं जाईल. या स्पर्धेसाठी आर्थिक सहकार्य सन्माननीय विजय शेठ गोविंद पाटील साहेब यांच्या मार्फत अफलातून सहकार्य आलंय. त्यांचं आम्ही मनापासून कौतुक करतोय. हजरतजी शेख, संजय मात्रे, एस.एच. एंटरप्राइजेसचे उद्योजक कामण परिसरातील, त्यांचं देखील मनापासून कौतुक आहे. तानाजी पाटील उद्योजक आणि स्वतः एक चांगले पॉवर लिफ्टर आगरी समाजभूषण. आणि निश्चितच पंकजी देशमुख शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पालघर जिल्ह्याचे सन्माननीय अध्यक्ष यांच्या मार्फत देखील अतिशय चांगलं सहकार्य आले. हो येस, 3 षटकांचा सामना. पहिलं षटक तुम्ही बघत आहात प्रगतीपथावर. क्या बात है, एक्सलेंट डिलिव्हरी. लवकर खेळण्याचा प्रयत्न केला होता. औस्तान नाम है मेरा, ये फ्लावर नहीं ये फायर है, कभी किसी के सामने झुकेगा नहीं, ये इनकी खासियत है. मस्तपैकी बॉलिंग. आणि बघा पांजू स्पोर्ट्स पांजूबद्दल जरी बोलायचं झालं तर बॅटिंग लाईनअप जबरदस्त आहे. बॉलिंग अटॅक सुद्धा चांगला आहे. औस्तान तेज तर्रार, पुरता चेंडू, फुल पिच डिलिव्हरी आहे. नो मॅन्स लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल्स मिळाली, बघायचं आहे. दुसऱ्या धावेसाठी ऑफिशियली कॉल दिला. 2 धावा, अप्रतिम सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 8. सन्माननीय प्रवीण अशोक मात्रे पाणजूचे यांच्या मार्फत देखील अतिशय चांगलं सहकार्य. मोहन परशुराम भोईर साहेब, किरण किसन पाटील साहेब उद्योजक कामण मोरी, गजानन जगन्नाथ भोईर साहेब यांच्या देखील अतिशय चांगलं सहकार्य आले. औस्तान यस, पुन्हा एकदा एलिव्हेशन कमी आहे कारण चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक तिकडे आहे. प्रॉपर टायमिंग झाला नाही. फलंदाज तिकडे नाराज होतोय. काय म्हणाल या विकेट बद्दल. नक्कीच इथे हा चेंडू जर बघितला तर आउटसाइड ऑप्शन डिलिव्हरी होती. छेडण्याचा प्रयत्न जरूर झालाय. बॅट मागे जरूर होती, मात्र पाय जर बघितला, डावा पाय जर बघितला तर निश्चितच भरपूर लांब होता. आणि कदाचित हा फटका खेळताना तो स्लाइटली उशीर केलाय तो म्हणजे अलंकारनं, त्यामुळे त्याला परतावं लागतंय. विकेट डाऊन झाले. आज जर सन्मानित पाहुणे जर बघितले आपल्या या मंचावर उपस्थित आहेत, सन्माननीय आशिषजी भोईर, विद्याधर भोईर साहेब, अंकुश मोरेश्वर भोईर साहेब, हितेश जयवंत भोईर साहेब, प्रशांत दयानंद भोईर साहेब, मोहन परशुराम भोईर साहेब, प्रवीण अशोक मात्रेजी, सुहास रमाकांत पाटील साहेब, धर्मेंद्र रमाकांत भोईरजी, विलास लक्ष्मण भोईरजी आणि वैजनाथ किसन भोईरजी हे सर्व सन्मानित पाहुणे इथे मंचावर उपस्थित आहेत. त्या सर्वांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय.
हो येस संकेतजी जर बघितलं मैदानाच्या लाईट जरी चालू नसल्या ना ट्रॉफीच्या लाईट चालू झालेल्या आहेत बघा. कारण सगळ्यांच्या नजर आता तिकडे आहेत. जसा थोडासा अंधार वेळ तिथपर्यंत मॅच संपली पाहिजे कारण प्रेझेंटेशन थोडासा उशीर झाला चालेल. तर ही ट्रॉफी जी आहे फिरणारी ट्रॉफी आहे. पृथ्वी फिरते क्या बात आहे खरोखर. पुढचा चेंडू शॉट प्लेन पुन्हा एकदा पुलअप करायचा होता. अतिशय चांगला चेंडू आहे. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. 3 षटकांचा सामना आहे. बघायचा आहे चॅम्पियन कोण होणार येणारी वेळ सांगेल. सेकंड इनिंग जेव्हा सुरू होईल आणि जेव्हा धूमधडाका चौकार षटकारांचा होईल एखादा षटकार जेव्हा येईल तेव्हा सैराटचा पूर्ण डरक आमच्या मुखातून तुम्हाला नक्की 100% ऐकायला मिळणार. त्याचा व्हेरी गुड शॉट. त्याचा व्हेरी गुड शॉट. यावेळेला सचिनचा तडाखा बघायला मिळतोय. वेगावर स्वार झालाय. एका बाजूला ऑस्टनचा 140चा वेग तर दुसऱ्या बाजूला 280चा वेग सचिनचा आलाय. हा तडाखा हा षटकार. येस क्या बात आहे. धन्यवाद. लक्ष ठेवा डीजे वाले. फायनलचा सामना इकडे सुरू आहे. धावसंख्या पुढे सरकते 14 उस्जन पुढचा चेंडू पुन्हा एकदा बघा थोडंसं अक्रॉस बॅट बघितली कारण मी सांगितलं ना आता जर पिच संकेतजी जर बघितलं दुपारच्या वातावरणामध्ये पिच थोडीशी गरम होती थोडीशी नरम झालेली आहे. कॉन्क्रीट विकेट आहे आणि जर तुम्हाला आडवा पट्टा खेळायचा असेल तर मग प्रॉपर टॅपिंग तुमच्या बॅटमधून झालं पाहिजे. केव्हाही मात्र या षटकात बघा ऑस्टनची चांगली गोलंदाजी जरूर झाली आहे मात्र धावांची वसुली सुद्धा झाली आहे कारण फायनल मॅच आणि तब्बल अंतिम सामन्यात पहिल्या षटकात आलेत तर 14 धावा. त्यामुळे हे षटक थोडंसं मागणं ठरलंय कारण 3 षटकाच्या सामन्यामध्ये जरी आपण 14च्या सरासरीने पुढे सरकलो तर धावसंख्या 40च्या पलीकडे दिसेल आणि ही चांगली धावसंख्या पाहायला मिळेल. हो येस 14ची सरासरी चांगली आहे कारण पियुष आणि सचिन खेळतोय. आता सचिन म्हटलं तर मग किती मोठं नाव आहे माहिती आहे तुम्हाला. सचिन देव बर्मन ज्यांच्या मुली सचिन तेंडुलकर सरांना ते नाव पडलं. सचिन पिळगावकर ज्यांनी शोले चित्रपटामध्ये 1 रुपया सुद्धा मानधन घेतलं नाही आणि हा सचिन. फ्रँकी क्या बात आहे. बघा आता मात्र बघा तुम्हाला मी सांगितलं ना कारण लाईन तुम्हाला व्यवस्थित ठेवावी लागेल. सिंगल्स तिकडे मिळेल. सिंगल्सनी संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 15. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. अजून एक सुद्धा चेंडू टाकून झालेला नाही कारण पहिला चेंडू थोडासा अवांतर वाईट टाकतायत फ्रँकी मीरा भांदेरेंकडून. पुन्हा एकदा बघा फुल लेन डिलेव्हरी आहे. टप्पा कुठे होता कुठे गेला. करूक गेलो संकारतुल्य झालो बंकासूर. आता मागतोला भजी आणि खातोला वडो. मालवणी भाषेमध्ये थोडंसं एक डायलॉग बादल चौधरी नेहमी बोलतात. असं काय घडलं का लगेच हे तर असंच झालं कावळा बसाक आणि फांदी तुटाक. तर या चौकाराने संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 19 धावा. फ्रँकी वन्स अगेन पियुष साडे वार पिच केलाय. वार पिच केलेला हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. क्लास ऍक्ट बघायला मिळतोय. एक थेरी एक मेरी. पुन्हा एकदा ते कॉन्टेस्ट आहे आणि कॉन्टेस्ट का होणार नाहीये हा अंतिम सामना आहे. हो येस कारण बघा मस्तपैकी चुरस चालू आहे संघर्ष चालू आहे. एकमेकांचे डावपेच बघायला मिळत आहेत स्पेशल बॅटिंग आणि बॉलिंग मधून. फुल टॉस चेंडू आहे बघायचा आहे मात्र संध्याकाळची वेळ आहे. मी सांगितलं ना कारण तुम्हाला ताकद सुद्धा यूज करावी लागेल. चला चेक करा पटापट चेक करा. 2 गोष्टी चेक कराव्या लागतील इथे कारण एका बाजूला भीमर चेक करायचा आहे आणि दुसऱ्या बाजूला रनआउटचा देखील चेक करावा लागेल कारण पंचांचं तिकडे लक्ष नव्हतं. मात्र तरी सुद्धा आपण बघतोय अफलातून कामगिरी इथे पाहायला मिळाली पंचांची. 3 दिवस सातत्याने हे 3 पंचांची अफलातून कामगिरी. वॉर रूम मध्ये पुन्हा एकदा आपण बघतोय निश्चितच काही गोष्टी इथे चेक केल्या जातील. कीप रोलिंग प्लीज गिव्ह मी युअर बेस्ट व्यू प्लीज. TV umpire to director. Yes, we are checking. Thank you, Sumesh. अगोदर आम्ही बीमर चेक करतोय. भरपूर क्रुशियल डिसिजन आहे कारण अंतिम सामना आहे आणि अंतिम सामन्यात टेक्नॉलॉजीचा सपोर्ट हा हवाच असतो. येस बीमर आहे
मात्र इथे फलंदाज धावचीच्या रूपाने बाद आहे. बॅटर परतावा लागेल, मात्र भीमर आहे लक्षात घ्या, नो बॉल आहे आणि निश्चितच अजून एक चेंडू टाकावा लागेल आणि कदाचित फ्री हिट सुद्धा असेल. त्यामुळे अशा चकमकी घडतात अंतिम सामन्यात, या गोष्टी घडणारच. येस, कारण दोन्ही संघांना फायदा काय झाला, एक तर फलंदाज एक बाद झालाय, दुसऱ्या संघाला भीमर भेटलाय नो बॉलला. आता सर एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे निश्चितच या एकूणच सगळ्या इव्हेंटसाठी एखादा डलॅक तुमच्या चिपमधून आला तर बरं होईल. हो येस येस, बोलणार ना, कारण बघूया सेकंड इनिंग जरा मस्तपैकी सुरू होऊन दे गरमागरम. दी बॅटर इकडे कुमार, फ्रँकी कुमारसाठी आहे, बघायचं आहे या लवकर खेळण्याचा प्रयत्न आहे, मात्र इतकं सोपं नाही फ्रँकीला खेळणं. हवा जरी थांबली असली तरी फ्रँकीची हवा सध्या इकडे सुरू आहे या मैदानामध्ये. रूम बघा, क्लास बघा, गुणवत्ता बघा. येस येस येस, मी सांगितलं ना, कारण चांगला प्रयत्न इकडे जरी केला असला तरी बघा, कारण चॅम्पियन ट्रॉफीचा हा चौकार खूप महत्वाचा चौकार एन मोमेंटला आलेला आहे आणि या चौकाराने संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 25. हे दुसरे षटक मैदान सुरू आहे. आतापर्यंत 4 चेंडू संपलेत, म्हणजेच काय तर 10 चेंडूत 25 धावा आलेत. अजूनही जर विचार केला तर 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 8 चेंडूमध्ये अजूनही 20 धावा 8 झाल्या तर एक मोठं टार्गेट इथे पाहायला मिळेल. लेट सी काय घडतंय. वर पिच केलाय चेंडू, खाली राहतोय, बॅट वरून जाते, चेंडू निर्धाव येतोय. क्लास बॅटल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण बघतोय या दोन्ही संघाचे ड्रेस कोड देखील अप्रतिम आहेत आणि त्यामुळे हा सगळा जो नजारा आहे तो अफलातून दिसतोय. चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोणाचं थोड्याच वेळात उत्तर मिळेल. यावेळेला पुन्हा एकदा हा फटका अप्रतिम होता, मात्र सरळ जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. परतावा लागेल तिथे कुमारला. अजून एक विकेट डाऊन. मित्रांनो, चॅम्पियन सारखा खेळ देखील सुरू आहे. ॲरॉन यावेळेला पुन्हा एकदा सचिनचा हा क्रॉस बॅटेड शॉट, मात्र काय जबरदस्त जेल टीपला जातोय. अफलातून जेल, मात्र सचिनने इथे मन जिंकलेली आहेत नो डाऊट. अंतिम सामन्यामध्ये त्याचा तडाखा नक्कीच पाहायला मिळालाय. गुड बॅटिंग, मात्र तिथे आपण बघतोय अफलातून जेल जयेशच्या मार्फत इथे टिपण्यात आल्या आहेत. वेलकॉट. जो जीता वही सिकंदर या मूवी मधील हे गाणं आपण ऐकतोय.
या मूवीने आपल्याला काय दाखवलं की एखादी गोष्ट तुम्ही ठरवलीत, त्यावर मेहनत घेतलीत, तर निश्चितच तुम्ही विजय मिळवू शकता. आणि कदाचित तीच गोष्ट आता या दोन्ही संघांना दाखवायची आहे की मेहनत तर आम्ही मागच्या 3 दिवसापासून घेतोय, आता वेळ आली विजयाची चव चाखण्याची. ती चव कोण चाखणार, लक्षात येईल ही गोष्ट. रॉन गोलंदाजाला तुम्ही बघताय, क्या बात आहे. व्हॉट अ शॉट, हुकला तर संपला, ठोकला तर जिंकला. अरे बघताय काय प्रेमानं षटकार मारलाय वाण्यानं. आता एकच हाईट, वातावरण टाईट, हम जा खडे तो सरकार से भी बडे. रक्त एक बार बहने लगे तो वो रुकता नहीं, और ये बल्लेबाज एक बार बैटिंग करने लगा तो वो किसी के सामने झुकता नहीं. शेवटचं षटक. रॉन पुन्हा एकदा कडक कडक शॉट मारण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू तिथे डॉट गेलेला आहे. खरोखर अप्रतिम. आज आपण इकडे बघत आहोत ज्यांच्या बॅटमधून जो षटकार आला, आतिश नावामध्येच आतिश आहे. पुढचा चेंडू फुल टॉस चेंडू आहे, जागा बनवायची होती, सक्सेसफुल होतील का नाही बघायचं आहे. या तर मात्र व्हेरी गुड स्टॉप, चांगला स्टॉप आहे, चांगली फिल्डिंग आहे, चांगला थ्रो आहे. आता मात्र बघायचं आहे, अंपायर सांगतात फलंदाज तिकडे धावशीत बाद आहे. क्वीरा ग्रुपने देखील दिलंय, VIP बॉयजने देखील दिलंय आणि पांजू क्रिकेटच्या सगळ्या रसिकांनी दिलंय. त्यांचं देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. VIP बॉयज रविराज भोईर, गिरीश भोईर, भूपेशजी म्हात्रे, मोहित भोईर या सर्वांचं मनापासून कौतुक आहे, कारण हे कलेक्टिव्ह एफर्ट आहेत आणि कलेक्टिव्ह एफर्टमुळेच एक अतिशय चांगला इव्हेंट होत असतो. आणि तो इव्हेंट आपल्याला नवतरुण स्पोर्ट्स पांजू चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दिसलाय. नवीन फलंदाज दर्शन. चला, दर्शनाचं दर्शन झालं आपल्याला. नवीन बॅटर येतोय तो म्हणजे दर्शन. रॉन बॉलिंग मार्कवर तुम्ही बघत आहात. यस, फुल पिच डिलिव्हरी होती. थोडंसं गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता. बघा तिकडे 3 खेळाडू कलेक्ट करण्यासाठी येत आहेत. तिसऱ्या धावेसाठी कॉल. क्या बात आहे, क्या बात आहे. डायरेक्ट हिट होईल का नाही. तिसरी धाव घेताना आणखीन एक फलंदाज तिकडे बाद. जबरदस्त पर्सनॅलिटी. थोडंसं एंटरटेनमेंट झालं पाहिजे मित्रांनो, लक्षात ठेवा. बघायचं आहे, तुम्ही बघत आहात नवतरुण ग्रुप आयोजित पांजू चॅम्पियन ट्रॉफी 2024 चॅम्पियन बनण्यासाठी अजून एक इनिंग बाकी आहे. चला आता बसू नका, आराम करू नका. मी विनंती करतोय समोरच्या संघाला प्लीज तुमची ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. चेंडू आहेत 18 आणि धावा करायच्या आहेत इकडे 42. चला पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये छोटासा चेंज आहे. मान्याना आपण आज जॉईंटमध्ये ऐकूया, कारण मला वाटतं प्रथमच ही संधी आहे तुमच्या जोडीला बसण्याची. खूप सारा अनुभव 33 वर्षामध्ये महाराष्ट्र असून दे, गुजरात असून दे, पश्चिम विदर्भ असून दे, सोलापूर असून दे, गोवा असून दे, कोकण असून दे, भरपूर दिग्गज समालोचकांच्या जोडीला जेव्हा आम्ही कॉमेंट्री केलेली आहे त्यावेळेला खूप मजा येते आणि प्रत्येकाकडून काहीतरी शिकायला मिळतं. आम्ही नेहमी सांगतो शेवटपर्यंत शिकायला पाहिजे. आज खरोखर खूप मी स्वतः भाग्यवान आहे असं म्हणायला हरकत नाही का तुम्ही माझ्या जोडीला इकडे कॉमेंट्री करायला बसलेल्यात. नवतरुण ग्रुपबद्दल काय बोलाल तुम्ही? निश्चितच खऱ्या अर्थानं आज सोन्याचा दिवस आहे, कारण सातत्यानं 33 वर्ष समालोचन केले का
अवलिया समालोचकासोबत काम करण्याची संधी आयोजक नवतरुण ग्रुप देत आहेत, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. खऱ्या अर्थानं पहिल्या पर्वामध्ये सुपरहिट काम यावेळेस मात्र नवतरुण मित्रमंडळाने केलंय. कारण सर आपण तुम्ही पाहताय गेले 33 वर्ष म्हणजे खऱ्या अर्थानं स्पर्धा तुम्ही अनेक पाहिल्यात, परंतु पहिल्याच प्रयत्नात एवढं दर्जेदार आयोजन करणं एवढं सोपं नाही आहे. आणि खऱ्या अर्थानं संत तुकाराम महाराज म्हणतात एखाद्या क्षेत्रात पुढे येण्याकरिता तुका म्हणे काम नोहे एऱ्या गबाल्याचे येथे पाहिजेत जातीचे. आणि खऱ्या अर्थानं जातीचं काम यावेळेस मात्र नवतरुण मित्रमंडळाने केलं. पहिला चेंडू आतिश भोईरचा. ओहो, यावेळेस पहिलाच चेंडू चूक केली आतिशनं. वेगामध्ये बदल करण्याच्या प्रयत्नामध्ये भीमर हाताळलाय. पंचांनी इथं कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू कॉल न करता लगेचच खूण दर्शवली. या सिडीचं नो बॉल आणि चांगली सुरुवात सर यावेळेस मात्र निवृत्ती 11 वसई कोळीवाडा संघाकरिता 2 धावा आणि नोची 1 धाव, एकंदरीत 3 धावा. हो यस बघा, कारण जर म्हटलं तर 42 धावा करायच्या टार्गेट आहे. आणि या अगोदर जॅक्सनला तुम्ही मॅच मध्ये बघितलं काय बॅटिंग केली होती. आता फ्रँकी आणि जॅक्सन तिकडे आहे. बघायचं थोडंसं प्रेशर आहे, कारण फायनल आहे, चॅम्पियन सुद्धा बनायचं आहे. थोडासा वेळ उशीर लागेल, मेहनत करावी लागेल. डेफिनेटली देर से आएंगे लेकिन दुरुस्त आएंगे अशा प्रकारचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये दर्शवावा लागेल. यावेळेचा फटका हवेमध्ये यावेळेस क्षेत्ररक्षक पोहोचलेला नाहीये. हा फरक आहे सर. दिवसभर मध्ये तुम्ही हवेच्या झोतात मध्ये क्षेत्ररक्षण करता त्यावेळेस वेगानं चेंडू तुमच्याकडे येतो. संध्याकाळी सूर्य यावेळेस मात्र अस्ताला गेल्यानंतर चेंडू कमी ट्रॅव्हल करतो आणि त्यावेळेस चेंडू कसा गॅदर करावा ही अडचण मात्र क्षेत्ररक्षकासमोर देखील निर्माण होते. हो हे संध्याकाळ झालेले आहे, कारण थोडासा अंधार आहे. सूर्यनारायण देव खाली गेलेला आहे. तर बघायचं चला लवकरात लवकर 42 धावा करायच्या आहेत. 18 चेंडू आहेत. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. गोलंदाजी मार्कवर तुम्ही बघतायत आतिशला. यावेळेस मात्र आतिशचा हा चेंडू जागा बनवून मागच्या बाजूला खेळण्याचा प्रयत्न जास्त शफल झाले. शरीराचा वेध घेणारा चेंडू आतिशने हाताळला आणि त्यामुळेच की काय बॅटवरती चेंडू आलेला नाही. डॉट बॉलची सांगत सर आतिश भोईरकडे फार मोठा अनुभव आहे. वयाच्या 38-39 वर्षामध्ये तो आता चाललाय आणि तरी देखील तोच बॉलिंगचा वेग आणि तोच स्विंग घेऊन चांगल्या पद्धतीचा खेळ आतापर्यंत दर्शवतोय. बघा वय जरी झालं तरी तुमचा क्लास संपत नाही. ही क्रिकेटची हा क्या बात आहे. बघा चेंडू जाहीर काल आरपार 1 बाउन्स मध्ये एक्सलंट इकडे येतोय पांडू चॅम्पियन ट्रॉफीचा हा ब्रँडेड चौकार. यावेळेस मधुर संगीताचा नजराणा पेश करतोय. आज डीजे मास्टरनं खऱ्या अर्थानं मन जिंकलेत, खेळाडूंनी जिंकलेत, तो बरं डीजे मास्टरचं देखील काम तेवढंच महत्वाचं राहिले. आतिश भोईर पुनश्च एकदा सज्ज होतोय. यावेळेचा चेंडू खूप टप्प्याचा ऑन साइड वरती अलॉंग दी कार्पेट डीप मध्ये चेंडू वेगानं चाललाय. क्षेत्ररक्षण चांगलं, फेकी चांगली, हा ना यावेळेस मात्र परतावं लागेल जॅक्सनला. बडी 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 मछली जाल में विकेटचं पतन. स्वराज्यासाठी कल्याणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. मित्रांनो जय भवानी जय शिवाजी आपण का बोलतो, मात्र जय भवानी तुम्हाला वाटलं असेल देवीचं नाव, पण लहानपणापासून छत्रपती शिवाजी महाराजांना ज्यांनी सांभाळलं त्या माऊलीचं नाव होतं भवानी. आणि आई जिजाऊंनी सांगितलं जेव्हा जेव्हा माझ्या मुलाचं नाव घेतलं जाईल, माझ्या मुलाच्या नावाच्या अगोदर तुम्ही माझ्या पुत्राला लहानपणापासून सांभाळलं म्हणून तुझं नाव घेतलं जाईल. क्या बात आहे. जबरदस्त जबरदस्त माहिती आज मात्र सरांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळते, अनुभवायला मिळते. इथं मात्र सांघिक स्वरूपामध्ये पहिलं यश जे पदरी पडले पांजू स्पोर्ट्सच्या नवीन बॅटर विजय मैदानाच्या आतमध्ये आल्या डान्सिंग डाऊन द विकेट. हो क्या बात आहे. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये तन मन धन आत्मसमर्पण आतिश भोईर ओल्ड इज गोल्ड दाखवत असताना बॅक टू बॅक दुसऱ्या विकेटचं पतन. तर सर मला वाटते अगदी पापणी बंद करायला जेवढा वेळ लागतो त्याच्यापेक्षा कमी वेळामध्ये आतिशने हा झेल टिपला असावा. विदिन अ सेकंड
10 झालाय 10. अजून 32 धावांची गरज आहे. व्हॉट अ कॅच. फॉलो थ्रो मध्ये इतकं सोपं काम नाही, खूप मिनी सेकंद असतो कॅच पकडण्यासाठी. आणि अप्रतिम झेल. आतिश 13 चेंडू 32 धावा. 13 चेंडू 32 धावांची गरज. पुन्हा एकदा आतिश. यावेळेसचा फटका फसलाय हवेमध्ये. क्षेत्ररक्षक पोहोचेल का? यावेळेस मात्र गुंगारा दिलाय चेंडूनं. 3 क्षेत्ररक्षक यावेळेस मात्र चक्रव्यूह आणतायत चेंडूला टिपण्याकरिता. अखेर दर्शन भोईर चेंडू उचलतील. तदवर 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण होत आहेत. यावेळेस मात्र पहिल्या षटकाचा खेळ समाप्ती अखेर झालाय. धावा झाल्यात सर 12. आता 12 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. हो येस 12 चेंडू आणि 30 धावा करायचे आहेत. बघायचं अजून दिल्ली खूप दूर आहे असं म्हणायला हरकत नाही. एक्सेलेटरवर आता पाय ठेवावा लागेल. तर प्लीज चला बघा, कारण अंधार पडत चाललेला आहे. तुम्हालाच वेळ होणार आहे, आम्हाला काय फरक पडत नाही. कारण ट्रॉफीच्या लाईट्स इथे ऑन झालेल्या आहेत, स्टेजच्या लाईट्स सुद्धा ऑन झालेल्या आहेत. मैदानाच्या आतमध्ये लाईट्स नाहीत. यस डेफिनेटली सर. 2 वर्षापूर्वी ज्यावेळेस पांजू गावामध्ये समालोचनाकरिता आलो होतो त्यावेळेस मात्र इतिहास जाणून घेतला आणि जाणकारांनी सांगितलं की पांजू हे गाव कशाकरिता ओळखलं जातं, तर विशेषतः ट्रॉफ्यांचं आकर्षण. मग टेनिस क्रिकेट जगतातील अनेक दिग्गज असतील, राहुल 11 असेल, मॅचलेस 11 असेल, बंड्या बॉईज असेल, अशा दादा संघांनी या गावामध्ये पाय ठेवला तो अर्थातच केवळ ट्रॉफीजसाठी. आणि खऱ्या अर्थानं क्रिकेटच्या इतिहासावरती पटलामध्ये आपण पाहिलं तर पांजूचं नाव अजरामर होताना पाहायला मिळत आहे. न्यू बॉलर इन झाल्यात. रवींद्र गोलंदाजी मार्कवरती. 12 चेंडू 30 धावांची आवश्यकता असताना फ्रँकी इथून मात्र कमालीचा खेळ दर्शवणार का आपल्या संघाकरिता. निवृत्ती 11 वसई कोळीवाडा. पहिला चेंडू यावेळेस मात्र पंच कळवत आहेत संध्याकाळच्या सत्रामध्ये व्यायाम करण्याची संधी. आणि यावेळेस मात्र वाईड बॉलनं इशारा दर्शवतील. अतिरिक्त 1 धाव धावपलकावरती वाढते. धावपलक जाऊन पोचते 13 या आकड्यावरती. तर पुन्हा एकदा रवींद्र गोलंदाजी मार्कवर तुम्ही बघत आहात. 42 धावांचं टार्गेट आहे. हो 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 क्या बात आहे. बघा चेंडू जाईल का आरपार. फलंदाज सांगतोय अरे तुझ्याकडे आहे क्लास तर मी आहे फर्स्ट क्लास. तू आहे स्टार तर मी आहे सुपरस्टार. तुझ्याकडे आहे शक्ती तर माझ्याकडे आहे युक्ती. अरे तुझ्याकडे आहे गनिमी कावा तर मी आहे टेनिस विश्वाचा छावा. क्या बात है, क्या बात है. मीरा देवी बैठी है काला डोंगर में, उसके दरबार में लोग वरती वरचं ठरला बॅटर फ्रँकी. यावेळेस मात्र षटकार येतोय. धावपलकाला आकार येतोय. धावपलक 19 वरती जाऊन पोहोचलं जाते. 11 चेंडू 23 धावांची गरज आहे. यावेळेस मात्र आणखीन एक मोठा फटका. हो क्या बात आहे. जबरदस्त अप्रतिम. रुद्राच्या तांडवाला झंझावाती वादळाला आणि समोर असणाऱ्या वाघाला विचारायचं नसतं की तुझं नाव काय. क्या बात है. बाहर में लोग त्या अर्थानं मेहनत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पूर्णपणे थांबलेल्या हवेमध्ये एवढ्या लांब मध्ये षटकार खेळणं सोपं काम नाही. याकरिता तुमच्याकडे सराव, याकरिता तुमच्याकडे चेंडूवरची नजर आणि अखेरपर्यंत लढण्याची जिद्द ही तुमच्यामध्ये फार गरजेची आहे. आणि ते मात्र पाहायला मिळत आहे बॅटर फ्रँकीच्या माध्यमातून. 10 चेंडू 17 धावा. 10 चेंडू 17 धावा. बघायचं आहे या एखादा षटकार चमत्कार आणू शकतो. फुटता चेंडू आहे. रोम दिलाय, जागा दिले. क्या बात आहे. बघा क्लास बघा बघा. हा येतोय अप्रतिम चौकार आणि या चौकाराने संघाची धावसंख्या पुढे सरकली. ती म्हणजे 29. आम्ही नेहमी कुठेही गेल्यावर म्हणतो अरे किल्ला असावा तर रायगडासारखा, राजा असावा तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखा, आंबा असावा तर देवगडासारखा, चहा असावा तर पुण्याचा अमृतल्ले चहा सारखा आणि आयोजक असावा तर नवतरुण ग्रुप सारखा. क्या बात आहे. जबरदस्त आयोजन, वैदिप्यमान, पाहावं आणि पाहतच राहावं एवढं आरस पाणी देखणं आणि दर्जेदार आज मात्र आयोजन. आणि केवळ आयोजन नाही तर सर प्रेक्षक देखील तेवढेच दर्दी आहेत. बहुसंख्येने आज मैदानाच्या चौफेर ते देखील थांबले आहेत. सामना जवळ आला. आता पाहिजेत 9 चेंडू 13 धावा. गती परिवर्तन करून टाकलं. हा चेंडू यावेळेस मात्र फटका बसलाय. पियुष भोईरनं कॉल केलाय. झेल खाली तो आलाय. फंबल झाल्यानंतर झेल सुटतोय आणि झेला बरोबर 2 धावांचा बोनस देखील यावेळेस मात्र प्राप्त होतोय. दडपण 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 स्पष्ट दडपण यावेळेस मात्र पांजूकरांच्या डोक्यावरती. क्या बात आहे. प्रेशर आहे, प्रेशर आहे. फुलटो धमाल चालू आहे. फास्ट ट्रेन सुद्धा समोरून जाते. आता बघायचंय फास्ट क्रिकेट अजून खेळावं लागेल. येस डेफिनेटली या ट्रेनचा
वेग तुम्हाला अंगीकारावा लागणार आहे या सामन्याला जिंकण्याकरिता. आता मात्र 8 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. फ्रँकी काय जबरदस्त यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळ दर्शवत असताना पुढे सरसावत हवेमध्ये केलेला फटका. हो क्या बात आहे. वेल स्टॉप, वेल स्टॉप. झेल जरी सुटला असला तरी 3 धावा नक्की वाचवल्या सचिननं. बॅटिंग करताना बॅटमधून धावा बनवल्या, क्षेत्ररक्षण करत असताना आपल्या संघाकरिता धावा वाचवल्या. या 3 धावा वाचतायत. आता 7-10 ची आवश्यकता. 7 चेंडू 10 धावा. वाघाची चाल, घोगडाची नजर, बाजीरावची तलवार, सुलतानचा दिमाग आणि या खेळाडूला पुढे जाण्यापासून आता कोण रोखू शकत नाही. येस डेफिनेटली सचिन खूप चांगलं काम मैदानाच्या आतमध्ये दर्शवत असताना हा मॅच बॉल आहे सर असं म्हणायला हरकत नाहीये. इथून एखाद डॉट चेंडू सामन्यामध्ये कमबॅक करणं 10 धावा राहतील, परंतु जर मोठा फटका आला तर मग निवृत्ती 11 वसई कोळीवाडा पुढे सरकून जाईल. यावेळेचा फटका स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड हवेमध्ये गुलशन झेलच्या खाली टिपला जातोय. झेल संपतोय बॅटरचा खेळ. विकेटचं पतन. सर 6 चेंडू 10 धावांची गरज आहे. याचसाठी केला होता अट्टास. शेवटचा क्षण गोड व्हावा आणि तो क्षण मात्र गोड होताना पाहायला मिळतोय नवतरुण ग्रुपसाठी. काय जबरदस्त कमालीचं दर्जेदार नियोजन. 6 चेंडू 10 धावा. पैसा वसूल कशाला म्हणतात. तर खरोखर एक्सलेंट अरेंजमेंट आहे आणि नवतरुण ग्रुप यांच्याबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. कारण आयुष्यामध्ये माणूस कुठलंही काम पहिल्यांदाच करतो आणि हे काम नवतरुण ग्रुपनी पहिल्यांदाच केलेलं आहे. जबरदस्त आयोजन, जबरदस्त नियोजन. 6 चेंडू 10 धावा. मॅच अजूनपर्यंत आहे. कारण बघा आम्ही कुठेही गेल्यावर काय सांगतो, राजकारण, सरडा आणि क्रिकेट कधी रंग बदलेल सांगू शकत. डेफिनेटली सध्याच्या घडीला कधी कोणाच्या बाजूला कोण उभं राहील हे सांगता येत नाहीये. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. स्वतः पियुष भोईर चेंडू घेऊन हातामध्ये मी म्हणेन भवितव्य घेतलंय. या प्रथम क्रमांकाचं भवितव्य आपल्या हातामध्ये घेतलंय. हे चेंडू स्वरूपी भवितव्य आज मैदानाच्या आतमध्ये पाणजूकरांकरिता पियुष तर वसई कोळीवाड्याकरिता फ्रँकी. या 2 खेळाडूंवरती नजरा लागल्यात अखंड या संपूर्ण प्रेक्षकांच्या. पहिला चेंडू हाताळण्याकरता पियुष भोईर सज्ज झालाय. पहिला चेंडू वेगवान यष्ट्यांवरती आदळलाय. विकेटचं पतन. बोल्ड यष्टीचित फर्निचर उद्ध्वस्त. फ्रँकी बॅक टू पॅव्हेलियन. चेंडू हाताळतोय. ओ वेगवान चेंडू. डॉट बॉल. स्ट्राईक स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र बॅटरने केला. परतावं लागेल. रनआउट स्वरूपात आणखीन एक फलंदाज बाद होतोय. विकेटचं पतन.
पावनखिंड लढताना बाजूप्रभू देशपांडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलं होतं, राजे तुम्ही पुढे जा, जिथपर्यंत तुम्ही छत्रपती होत नाही तिथपर्यंत पावनखिंडची रात्र तुमच्यावर उधार असेल. आज पांजू ग्रामस्थ सांगतील पांजू स्पोर्ट्स पांजूवाल्यांना, जिथपर्यंत तुम्ही फायनल मारत नाही तिथपर्यंत ही रात्र तुमच्यावर उधार असेल. क्या बात आहे, क्या बात आहे. जबरदस्त जबरदस्त. यावेळेस मात्र समालोचना आणि शब्दांची गुंफण जी पाहायला मिळते. बिहाइंड स्क्वेअर किती खेळाडू आहेत हे मात्र पाहिलं गेलं खेळाडूच्या माध्यमातून, परंतु यावेळेस मात्र थांबवलं. पुन्हा एकदा चेंडू हाताळण्याकरता पियुष सज्ज होतोय ऑस्डन करिता. ओ यावेळेस कव्हर क्षेत्रामध्ये खाली क्षेत्रामध्ये हेरला, फटका चालला वेगानं बाउंड्री लाईनच्या दिशेनं. बॅकअप चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी देखील तेवढीच चांगली. धावबाची संधी ऑन, कलेक्शन खराब, अलंकारनं संधी दवडली. यावेळेस संधी यावेळेस परतावं लागेल जयेशला. ऑस्डन स्ट्रायकर यांकडे येणार आहे. 3 धावा पूर्ण होत आहेत. तिहेरी धावेने सर धावफलक पुढे सरकलं जात आहे. आता 2 चेंडू आणि जिंकण्याकरिता 1 चेंडू आहे का? 2 चेंडू 6 धावा. सर सामना जवळ येतोय. 2 चेंडू 6 धावा. 2 चेंडू 6 धावा. कोण होईल खरोखर या चॅम्पियनचा छावा बघायचा आहे. 2-6 हे गणित आहे. श्वान पथक मैदानाच्या आतमध्ये आहेत, एन्जॉय करतायत. सर्व रसिक प्रेक्षकांच्या नजरा इकडे लागलेल्या आहेत पांजू स्पोर्ट्स पांजू या संघावर. नक्कीच त्यांना देखील मोह आवरता येत नाहीये. खऱ्या अर्थानं मुक्या प्राण्यांना देखील आपण माणसाळलेले पाहतोय. हे मात्र चित्र मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडू 6 धावा. हृदयाची धडधड मात्र जी वाढली गेली आहे. पांजू गावातील ज्या ग्रामस्थांना हृदयाचा त्रास आहे नक्कीच त्यांनी हा सामना न पाहिलेलाच बरा असं मी निश्चितच म्हणेन. निश्चितच 2-6 ची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा स्ट्रायकर यांकडे ऑस्डन सज्ज होतोय तर गोलंदाजी मार्कवरती पियुष भोईर. चला बघायचा 2 चेंडू 6 धावा. क्या बात आहे. बघा पुन्हा एकदा ऑन साइडला तिकडे चेंडू जातोय. खूप वेगाने तिकडे येता येता 1-1 धाव खूप महत्वाची आहे. थ्रो तिकडे डायरेक्ट हिट. क्या बात आहे. चला चेक करा. कहाणी में ट्विस्ट है. बघायचं आहे आखिर में जो जीता वही सिकंदर. तर आता खरी मजा येणार आहे. सर हेच पाहणं बाकी राहिलं होतं या सामन्यामध्ये. बरंच काही शिल्लक होतं. थर्ड अंपायर कडे डिसिजन चाललाय. बघूयात. बाद आहे. चला नेक्स्ट बॅटर. चला out आहे. हो एकदा जोरदार टाळ्या कुमार भोईर करता झाल्या पाहिजेत. पांजू ग्रामस्थ क्या बात आहे. मला वाटतंय सर ज्या पद्धतीनं अर्जुनानं महाभारतामध्ये एक डोळा वेधला होता माशाचा, यावेळेस मात्र कुमार भोईरनं यष्ट्यांचा वेध घेतला. असंच काहीच चित्र मैदानाच्या आतमध्ये उभं राहिलंय. मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है वही होता है जो मंजूर खुदा होता है. क्या बात आहे. खऱ्या अर्थाने आज नियतीच्या मनात असावं पांचूकरांचा हा दिवस. कारण ज्या दिवशी तुमच्या मेहनतीला नशिबाची साथ असते त्यावेळेस तुमच्याकडे कधीच पराभवाची छाया येणार. आणि पांजू स्पोर्टनी मला वाटतं फायनल मारली तर आपल्या संपूर्ण पॅनलला आज मला वाटतं ते रात्रभर सोडणार नाही आपल्याला असं वाटतं. एक जोरदार टाळ्या नक्कीच जेडीसी लाईव्ह करता देखील झाल्या पाहिजेत. एक क्लिअर पिक्चर ज्यांनी उभं केलंय क्रिस्टल क्लिअर. 1-5. चला 1 चेंडू 5 धावा. शेवटचा चेंडू. पांजू स्पोर्ट्स पांजू चॅम्पियन. यस डीजे